वेट, संविधानात एक तारीख आहे आणि प्रजासत्ताक दिनाची दुसरी तारीख, असं का? कोणी चूक केली आहे का? हे आहे आपल्या भारताचं संविधान. या संविधानाच्या सुरुवातीला आहे प्रिअम्बल. जर तुम्ही प्रिअम्बल वाचला असेल तर तुम्हाला माहिती असेल की याच प्रिअम्बलच्या शेवटी स्पष्टपणे नमूद केलं आहे, आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी आम्ही हे संविधान अंगीकृत, अधिनियमित आणि स्वतःला अर्पण करत आहोत. मग प्रश्न उद्भवतो, जर संविधान 26 नोव्हेंबर रोजी स्वीकारलं गेलं तर आपण प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी रोजी का साजरा करतो? याचं उत्तर अगदी सोपं आहे. आपलं संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारलं गेलं आणि त्याच दिवसापासून संविधानाचा काही भाग लागू झाला, परंतु संविधानाचा संपूर्ण भाग 26 जानेवारी 1950 पासून अंमलात आणला. त्यामुळेच 1950 पासून दरवर्षी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. आता ही 26 जानेवारी तारीख निवडण्यामागेही एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक कारण आहे. 1930 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूजींनी पूर्ण स्वराज्याची घोषणा करून 26 जानेवारी 1930 रोजी पहिला स्वातंत्र्य दिन साजरा केला. त्यानंतर 1947 पर्यंत दरवर्षी 26 जानेवारी हाच दिवस संपूर्ण भारतात स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात येत होता. मात्र स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 2 स्वातंत्र्य दिवस होऊ नयेत आणि या तारखेचं ऐतिहासिक महत्त्व टिकून राहावं म्हणून 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन म्हणून आणि 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. आता तुम्हाला कळालं ना या तारखा मागचा खरा इतिहास? मग सबस्क्राईब करता का?